लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. डिझेलसाठी कॅन घेऊन येणाऱ्यांपैकी 80% लोक साठेबाज आहेत आणि ते इंधनाचा काळाबाजार करत असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केलाय आणि महाजनांच्या या दाव्यावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. पाहूयात. जे कॅन घेऊन सगळे 500 हजार लोक बसलेले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत. रात्रभर ट्रॅक्टरवर लाईन मध्ये लागून पहा म्हणा, एसी मधून गप्पा मारणं सोपे आहेत. त्यातले बहुतांश लोक 80% लोक आता ब्लॅकमेल करण्यासाठी उतरलेले आहेत. आणि मुख्यमंत्री साहेब असे वाचाळवीर कसे सांभाळतात हेच कळत नाही. आणि तेच पेट्रोल नंतर डिझेल आलं की 100 ते 150 रुपयाला बाहेर विकायचं. हा सर्रास धंदा लोकांचा चाललेला आहे. काळाबाजार तुमचे चालू आहेत, तुमच्या सरकारचे चालू आहेत, शेतकऱ्याची काळेबाजार नाही. शेतकरी अन्नाविना उन्हातान्हात डिझेलच्या रांगेत उभा आहे. अनेक जण तर रात्री पंपावरच झोपतायत. मात्र डिझेलसाठी लागलेल्या या रांगांमध्ये 80% लोक डिझेलचा काळा बाजार करत असल्याचा शोध मंत्री गिरीश महाजन यांनी लावलाय. महाजन इतक्यावरच थांबलेले नाही. ते असंही म्हणाले की अशा रांगांमध्ये उभे असलेले 80% लोक 100 रुपये रोजानं उभे केले जात आहेत. असा सर्रासपणे लोकांचा धंदा सुरू आहे. कॅन घेऊन सगळे 500 हजार लोक बसलेले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत. सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये. पण त्यातले बहुतांश लोक 80% लोक आता ब्लॅकमेल करण्यासाठी उतरलेले आहेत. रात्रभर ट्रॅक्टरवर लाईन मध्ये लागून पहा म्हणा, एसी मधून गप्पा मारणं सोपे आहेत. एसीत बसून शेतकऱ्याच्या हाल काय ना, लाईनीत लागून पहा. रात्रभर शेतकरी मरून राहिलाय डिझेलसाठी. डिझेल काय घरी काय प्यायला निघून राहिला का? शेतकरी काळे बाजार नाही करत. तुमच्या सारख्या लोकांमुळे शेतकरी रस्त्यावर आला. शेतकऱ्याची अवस्था पहा. शेतकऱ्याला पेरणीले नागाटीले डिझेलने आणि तुम्ही डबल उलट बॉम्बा सांगू राहिले. जरा शेतकऱ्याबद्दल तळमळ ठेवा, जरा काहीतरी मनाची जनाची तरी ठेवा. काळाबाजार तुमचे चालू आहेत, तुमच्या सरकारचे चालू आहेत, शेतकऱ्याची काळेबाजार नाही. तुमचं जर सरकार एवढं असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला एक बिल जोडी द्या, मग डिझेल तुमच्या घरी दाखवा. मंत्री महाजनांचे हवाई दावे आणि जमिनीवरचं वास्तव यातलं जर अंतर पाहिलं तर साऱ्या महाराष्ट्रात कुठेही तुटवडा नाही असा दावा करणाऱ्या महाजनांच्या जामनेरमध्ये 5 पैकी 4 पेट्रोल पंप बंद आहे. जो एक पंप सुरू आहे तिथेही फक्त पेट्रोल मिळतंय. इथे लोक पहाटे 5:30 पासून येऊन थांबले. मात्र त्या रांगेतले 80% लोक मंत्री महाजनांना काळा बाजार करणारे वाटतायत. पेट्रोल डिझेलची समस्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते आहे. जळगाव जिल्ह्यातही अनेक पेट्रोल पंप बंद आहे. शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेलची कुठेही समस्या नाही, मी आपल्याला सांगतो खरं म्हणजे. फक्त जे सगळे ड्रम घेऊन सगळे लोक 2-2, 500 हजार बसलेले आहेत. आता मार्केटमध्ये तर कॅनसुद्धा मिळत नाही विकत. एवढं शॉर्टेज त्या कॅनचंही झालेलं आहे. हे कसं काय चाललं हे जसं तुटवडाच मग कसं चालू आहे. गिरीश भाऊचं काय आता ते फिरणारे माणसं आहे त्यांना काय अडचण आहे का? शेतकरी माणसाला अडचण आहे. मोठ्या माणसाचं काय कुठे बी हात टाकलं की झालं त्यांचं काम. आपलं काय आता अडी. गेल्या वर्षाहून 30% इंधनाची मागणी वाढल्याचा दावा सरकार करते. पण तुटवड्यामुळे शेतीची कामं थांबू नयेत म्हणून शेतकरी 5 ऐवजी 8 लिटर डिझेल घेतोय. वाहनधारकही रस्त्यात पेट्रोल मिळेल ना मिळेल या शंकेमुळे पंप सुरू असलेल्या ठिकाणी टाकी भरून घेत आहेत. कारण जर शहरातले निम्मे पंप बंद असतील तर सर्वसामान्य लोक करणार तरी काय? जळगावमध्ये सगळ्या ठिकाणी वाहनांची लाईन अतिशय सुरळीत चालली आहे. आमच्याकडे पण आपण बघा की या ठिकाणी सगळ्या वाहनांना मुबलक डिझेल, पेट्रोल हे मिळत आहे. आपण जळगावच्या जामनेर तालुक्यामध्ये आहोत. जामनेर शहरातील या पेट्रोल पंपावर आपण जर बघितलं तर या ठिकाणी या कॅन ज्या आहेत या ठिकाणी एका रांगेत लागल्याचं पाहायला मिळतं आहे. या पेट्रोल पंपावरचा जो आहे साठा या ठिकाणी संपलेला आहे. सकाळी 5:30 वाजेपासून किती पेट्रोल पंप फिरले तुम्ही? जामनेरमधले सर्व जवळपास सर्वच पेट्रोल पंप फिरलो आहे. सवेरे हमको इंदौर जाना है, उसके लिए हमको डीजल भरवाना है. अच्छा, दिन भर में कहीं पे नहीं मिला है क्या डीजल? दिन भर में खेड़ी के पंप पे डीजल था, लेकिन जब तक हम गए तब तक उधर खत्म हो गया था. अगर अभी डीजल नहीं मिलता है तो गाँव को कैसे जा पाओगे फिर? नहीं जाएंगे और क्या करेंगे. लाईन्स म्हणजे पेट्रोल पंपच बंद आहे ना आता. रात्रीच्या वेळेस हो, फक्त एकच चालू आहे. त्याच्यामुळे तू इथे आलाय. हो. आजीला घेऊन जायचं. हो, म्हणजे मी अंमळनेर पासून रिटर्न आलो इथं डिझेल भरायला. फक्त इथून फुल करून परत झालो. आजी कुठे आहे? आजही सुरतला आहे. पंपावरच्या हाणामाऱ्या, उन्हात दिवसभर उभं राहणं, रात्री पंपाबाहेर झोपणं हे सारं 100 रुपये रोज देऊन कसं होणार याचं उत्तर मंत्री महाजनांनी द्यायला हवं. वाढदिवसानिमित्त 66 फुटी बॅनर लागल्यानं कदाचित इतक्या उंचीवरून महाजनांना जमिनी वास्तव कमी दिसायला लागले.
पूर्वी डिझेलचा टँकर आला होता, त्यांनी खाली केलं आणि त्यानंतर ते काही शेतकऱ्यांना दिले, पण नंतर त्यांनी बंद करून टाकलं. शेतकऱ्यांनी विचारलं की डिझेल कुठं गेलं, आम्ही विचारलं स्टॉक कुठं आहे, तर तो स्टॉक न करता नाही म्हणून सांगितलं आणि तुम्हाला आल्यानंतर तो पळून गेला. शेतकऱ्यांना असलेलं डिझेल देण्यामध्ये यांना त्रास काय? आज हे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, तर काही लोक तर भाकरी बांधून इथं आलेले आहेत. तर मग तो शेतकऱ्यांचा जो काही संताप आहे त्याचा उद्रेक सुद्धा होऊ शकतो. कोणी पोरांना धरायचं, महिला धरायचं, 100-200 रुपये रोज घे, 150 रुपये रोज घे, ही 30 लिटरची टँक भरून घे, ही कॅन भरून घे आणि तेच पेट्रोल नंतर डिझेल आलं की 100 ते 150 रुपयाला बाहेर विकायचं. हा सर्रास धंदा लोकांचा चाललेला आहे. तुटवडा नाही तर अनेक पंप बंद का आहेत? तुटवडा नाही तर पंप चालक कंपन्यांकडून वेळेत इंधन पुरवठा होत नसल्याचं का सांगताय? जर तुटवडा नाहीये तर सरकारनं बंद केलेलं रॉकेल पुन्हा वाटायला का सुरुवात केली आहे? तुटवडा नाही तर लोक न खाता पिता रात्रभर पंपावर का झोपताय? तुटवडा नाही तर पंप मालकाला मुक्कामी थांबलेल्या लोकांना जेव का घालावं लागतंय? तुटवड्याची जर अफवा असेल तर जगातली अशी कोणती अफवा आहे जी 1.5 महिने जिवंत राहते? तुटवडा नाही तर संभाजीनगर पालिकेचे पाण्याचे टँकर डिझेल विना का पडू नयेत? तुटवडा नाही तर सत्तेतील मंत्र्यांना पंपावरचा साठा पाहणीसाठी का जावं लागतंय? तुटवडा नाही तर पहाटे 4 पासून पंपावर रांग लावणारे लोक वेडे आहेत का? तुटवडा नाही तर हजारोंची रोजंदारी सोडून लोकांनी पंपावर ट्रॅक्टर का उभे केलेत? तुटवडा नाही तर आम्हाला 5-6 पंप फिरूनही इंधन न मिळाल्याचं म्हणणारे लोक खोटे आहेत का? या प्रश्नांची रीतसर उत्तरं सरकारनं द्यायला हवी. आणि राहिला मुद्दा साठेबाजीचा. जर महाजनांच्या दाव्यानुसार रांगांमधले 80% लोक साठेबाज असतील तर ते स्वतः सत्तेत आहेत याची आठवण करून त्यांनी तातडीने कारवाई करावी. आधीच निसर्गाच्या लहरीपणानं शेतकरी हैराण आहे, त्यात त्याला पेरणीसाठीही रांगा लावाव्या लागतात. दुसरीकडे सत्तेतील नेते रोज नवनवी विधानं करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळतायत. कुठेही राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा साठा अपुरा नाहीये, साठा हा व्यवस्थित आहे, परंतु विनाकारण कुणीतरी अफवा पसरवतोय आणि विनाकारण त्याच्यामुळं रोजचा खप हा 20% त्या भागातला वाढलेला आहे. त्यामुळं अफवा पसरवल्यामुळं डिझेल पेट्रोल हे ह्याचा साठा व्यवस्थित असता आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका. डिझेल पेट्रोल हे आपल्या सगळ्यांना व्यवस्थित मिळेल. रांगा लावण्याची गरज नाही. नेहमीप्रमाणे तुम्ही पेट्रोल डिझेल भरा. दोन 4 दिवसात डिझेल मिळालं, या पंपावर गेलं त्या पंपावर गेलं, पैसे देऊन डिझेल मिळालं. एक तर डिझेलचे भाव वाढले. आजच्या दिनाचे रांगा लावायचे, कामं करावं, शेतामधले काय डिझेल घेत बसाव. सरकार बदल, पण असं सरकार झालं आता पैशाची टंचाई, कोण्या मालाचे भाव नाही, मालाला डिझेल मिळाले, शेतातले कामं करावं, काही तर बसावं आम्ही येऊन. कधी आला होता तुम्ही? रात्री आलो 8 वाजता, तेव्हा संपलं. म्हणजे सकाळी 5 वाजता आल्या, तेव्हा इथंच हा न्यारी नाही, जेवायला नाही, काही नाही. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.